श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी कुठली आहे, काय हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण या ठिकाणी तुम्हाला राज्यातील सर्व सरकारी अपडेट्स, नोकरी अपडेट्स, शैक्षणिक आणि इतर घडामोडींचा तपशील मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर समाचारकट्टा.com सर्च करा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा, राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठली आहे याची माहिती आपण बघूयात. तर फटाफट लाईक करत चला. तर भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता मुलींना 100% तर मुलांना 50% फी माफ होणार. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा. नेमकी काय बातमी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा अपडेटसाठी लाईक करत चला. राज्यातील व्यावसायिक जे अभ्यासक्रम आहे त्यासाठी राज्यातील जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्यात मुलींना जवळपास 100% डिस्काउंट म्हणजे 100% फी माफ असणार आहे. जेवढी पण फी असेल तेवढी माफ असणार आहे, म्हणजे तुम्हाला काहीच पैसे लागणार नाहीत. आणि आता मुलांना देखील 50% शुल्क माफ असणार आहे. म्हणजे समजा एखाद्या कोर्सची जर फीस 50,000 असेल तर मुलींना काहीच भरायचं नाही आहे आणि मुलांना किती भरावी लागतील तर 25,000 रुपये. म्हणजे पहिलं हा मोठा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिलं मुलींना अभ्यासक्रमांमध्ये सवलत देण्यात आली होती, परंतु आता मुलांना देखील त्याच्यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरी पण काही महाविद्यालय फी आकारत असल्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेला आहे. शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कागदपत्रांची संख्या देखील आता कमी केलेली आहे. खूप चांगला निर्णय. 17वरून 8च केले कागदपत्र, म्हणजे जास्त कागदपत्र देखील तुम्हाला आता लागणार नाहीत. खूप चांगला निर्णय आहे. त्यामुळे व्हिडिओला जास्त शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल कमेंटमधला आपला अभिप्राय नक्की नोंदवा. तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून भरपूर लोकांना याची माहिती मिळेल आणि भरपूर लोकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांची देखील फीस त्यांना माफ होऊ शकते. जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे. तसेच 5 लाख विद्यार्थ्यांना कमवा आणि शिकवा या योजनेचा लाभ देखील देण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे काही विद्यार्थी जे गरीब असतात त्यांना शिक्षण घेता घेता फीस तर माफ होईल, परंतु त्यांनी काम देखील त्यांना राज्य सरकार देणार आणि त्याच्यामधून ते पैसे कमवून आणखीन त्यांचे वह्या पुस्तक वगैरे काय असतील त्यांचं रोजर उदरनिर्वाह करण्यासाठी ते तुम्हाला फीस वगैरे लागतील ते कमवू शकतील. म्हणजे पैसे देखील कमवू शकतात. कमवा आणि शिका यात 5 लाख विद्यार्थ्यांना रोजगार राज्य सरकार देणार आहे. खूपच चांगली योजना आहे आणि व्हिडिओला शेअर करा. आणि याची खुद्द माहिती जी आहे आपले मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेली आहे. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. आपल्याला काय वाटतं आणि आपला जिल्हा कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.